नमस्कार, मी कीर्ती नवगरे, सचिव उत्तर रायगड भाजपा। गेल्या 2 दिवसापूर्वी कॉलनी फोरमच्या लीनाताई गरड यांच्या माध्यमातून एक बाईट या ठिकाणी पाहायला मिळाली। पक्षाचे प्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीने आम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश करण्याचं कारण हेच आहे की साहेबांचा शब्द म्हणजे वचन आहे। साहेबांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की जो पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील जो जनतेला जो त्रास होतोय, जो अन्याय होतोय, तो ज्वलंत प्रश्न आपला आहे, त्या प्रश्नावर आम्ही नक्कीच मार्ग काढू। उद्धव ठाकरे साहेबांनी या अगोदर त्यांच्या कुटुंबाला दिलेली किती वचनं पाळलीत हे राज साहेबांनी नेहमी वेळोवेळी मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितलेलं आहे। एके दिवशी उद्धवकडे गेलो आणि त्याला सांगितलं, म्हटलं गाडीत बस, आपल्याला बाहेर जायचंय। मी बसवलं समोर आणि त्याला विचारलं, म्हटलं बोल, तुला काय हवंय? उद्या जर समजा सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय? हो। तुला जे व्हायचंय ते हो, मला फक्त सांग माझं काम काय? मला बोलला नाही, मला काही नाही, मला काही प्रॉब्लेम नाही। आम्ही घरी आलो, माननीय बाळासाहेब झोपले होते। मी उठवलं त्यांना सांगितलं, म्हटलं उद्धवशी बोललो, म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। मला बोलले खरंच झाल्या? म्हटलं खरंच झाल्या। मला अशी मिठी मारली, मला म्हणाले उद्धवला बोलव। मी कोणतरी बाहेर, ते म्हात्रे का कोणते होते, त्यांना मी सांगितलं, म्हटलं अरे उद्धवला बोलवले सांग। म्हटलं बाळासाहेबांनी बोलवलंय। मला सांगितलं, जे बाहेर निघून गेले। या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय। इतकेच नाही तर बाळा नांदगावकर यांचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही ठरवू शकता की कशा पद्धतीने हे शब्द फिरवतात। 2014 साली भारतीय जनता पक्षाची आणि तुमची युती तुटल्यानंतर तुम्हीच मातोश्रीवरून फोन केलात आणि राज ठाकरे साहेबांना सांगितलं की आपल्या दोघा भावंडांना एकत्र यायला पाहिजे। त्याप्रमाणे साहेबांनी मला, शिरीष, नितीन, अविनाश, आम्हाला सगळ्यांना बोलून घेतलं। आपल्याला तिथून फोन आलेला आहे, आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे, आपण एकत्र येऊया। आणि तुम्ही काय केलं? केवळ भारतीय जनता पक्षाची आणि आमची भविष्यात युती होऊ नये किंवा आम्ही त्यांच्या जवळ जाऊ नये म्हणून 26 तारखेला फॉर्मचा शेवटचा दिवस होता 3 वाजेपर्यंत, आणि तुम्ही 25 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत आम्हाला एबी फॉर्म सुद्धा देऊ दिलेत नाहीत। कोण फसवलं? कोणी फसवलं? इतकंच नाही तो कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा दिलेला शब्द कसा फिरवला हे त्यांच्या व्हिडिओतून तुम्ही बघू शकता। मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना मी भेटायला गेलो। उद्धवजींनी, मुख्यमंत्र्यांनी विचार केला आणि त्यांनी मला सांगितलं, महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करायला आमची तयारी आहे। आता एवढं सगळे शब्द दिल्यानंतर मी काय केलं, मी निघालो कोल्हापूरला। माझे सुद्धा डॉक्युमेंट्स सगळ्या सह्या करायच्या होत्या। कोल्हापूरला गेल्यानंतर समजलं की उमेदवारी संजय पवार, जे आमच्या कोल्हापूरचा माझा कार्यकर्ता, लाडका कार्यकर्ता आहे माझा, तो त्याला उमेदवारी जाहीर केली। मुख्यमंत्र्यांना फोन लावला पण त्यांनी काय फोन माझा घेतला नाही। मला इतकं वाईट वाटतं की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला। याच पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुद्धा काय काय केले हे वेळोवेळी त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामधून सांगितलेलं आहे। खोटं बोलण्याचं एक परिसीमा असते, खोटं बोला पण रेटून बोला। त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते शिवसेना भाजपच्या गठबंधनमध्ये मुख्यमंत्री त्यांना होता आलं नसतं, म्हणून त्यांनी खोटं सांगितलं की आमची चर्चा झाली अमित भाईंच्या बरोबर, परंतु अमित भाईंनी क्लिअर स्पष्टपणे अशा गोष्टीला नकार दिलेला आहे। त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची संस्कृती आहे। त्यामुळे दिलेला शब्द फिरवणे हे उद्धव ठाकरे साहेबांची सवय आहे याची जाणीव अख्ख्या महाराष्ट्राला आहे। त्यामुळे लीनाताई आज जो आव आणत आहेत की साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, मुळात साहेबांनी शब्द देण्यापेक्षा ह्यांच्याकडे कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याकरता प्रवेशच मिळत नाही, ही परिस्थिती फोरमची होती। फोरमने या अगोदर एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार यांना ज्या भेटी घेतलेल्या आहेत त्या मालमत्ता कराबाबत कमी, परंतु मालमत्ता कराला समर्थन द्या
आणि मग आम्ही प्रवेश करतो या विषयावरती चर्चा केल्या त्यावेळेला त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्र अधिनियमच्या अंतर्गत, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या अंतर्गत ज्या ज्या नियमाप्रमाणे महानगरपालिका चालेल त्यात कुठलाही हस्तक्षेप आमच्याकडनं होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला हे विषय घेऊन यायचे असतील तर तुम्हाला आमच्या पक्षात प्रवेश मिळणार नाही. आणि म्हणून नाईलाजाने आज शिवसेना उभाटा गटामध्ये त्यांनी तो प्रवेश केलेला आहे. परंतु आज हा प्रवेश करत असताना त्यांनी सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना कुठेही विश्वासात न घेतल्याचे सध्या तरी दिसत आहे. कारण त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांची मानसिकता नाही. मोदी साहेबांना विरोध करणे, फडणवीस साहेबांना विरोध करणे आणि आमदार प्रशांतदा ठाकूर यांना विरोध करण्याची मानसिकता ही त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये नसल्याचे या ठिकाणी सर्वत्र चर्चा आहे. याच व्हिडिओमध्ये लीनाताई बोलत आहेत की महाराष्ट्रात सत्ता आली तर येणाऱ्या पहिल्या कॅबिनेटमध्ये उद्धव साहेब या संदर्भात निर्णय घेणार आहेत. आपला जो विषय मालमत्ता कराचा किती महत्वाचा विषय आहे. हा विषय सांगताना त्यांना आपला विषय कळाला. त्यांनी आम्हाला वचन दिलं की आम्ही नक्कीच जेव्हा सत्तेमध्ये येऊ पहिल्या कॅबिनेटमध्येच आपला हा विषय मार्गी लागेल. परंतु आता तर सध्या महाराष्ट्राच्या निवडणुका नाहीये. महाराष्ट्राच्या निवडणुका या ऑक्टोबर महिन्यामध्ये आहेत. म्हणजे अजून 6 महिने तुम्ही लोकांना ह्या संदर्भातलं गाजर दाखवण्याचं काम करणार आहेत. आणि लोकांना गाजर दाखवतानाच 6 महिन्याची पॅनल्टी सुद्धा त्यात ऍड होणार आहे. गेले अनेक दिवस लोकांना पॅनल्टी सहित दंड भरावा लागत असताना लोकांचा शिव्याशाप तुम्हाला मिळत आहे. त्यामुळे या गोष्टीची थोडी तरी जाणीव असू द्या की आपण घेतलेल्या भूमिकेमुळे व आपल्यावर विश्वास ठेवल्यामुळे काही लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान राजकारणामध्ये अतिशय घाणेरडी बाब आहे, चुकीची बाब आहे. तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला विनंती आहे की अशा पद्धतीने खोटं राजकारण करू नका. कारण खोट्या राजकारणाला जास्त दिवस या ठिकाणी संधी मिळत नाही. स्वतःला महापौरपद मिळवण्याकरता या ठिकाणी लीनाताईंनी या ठिकाणी जे राजकारण चालवलेलं आहे खारघरमध्ये या राजकारणाला आपण बळी पडू नये अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. धन्यवाद.